अर्ज बाद झालेले नाहीयेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते. आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. ई-केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय
कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे ई-के-वाय-सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-के-वाय-सी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100%. बरोबर, आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती